नमस्ते छात्रों, मैं शहर टाकले हाई स्कूल शहर टाकले से बोल रही हूँ सौ आढ़ा मैडम। आज हम छठी कक्षा का पाठ देखने जा रहे हैं। पाठ का नाम है नदी कंधे पर। इसके कवि है प्रभुदयाल श्रीवास्तव। प्रस्तुत कविता में कल्पना की है कि अगर नदी हमारे घर के सामने आई तो हमें कितनी खुशी हो जाएगी। यह कल्पना इस कविता में की है। तो हम कविता का वाचन करेंगे। अगर हमारे बस में होता नदी उठाकर घर ले आते, अपने घर के ठीक सामने उसको हम हर रोज़ बहाते, कूद कूद कर उछल उछल कर हम मित्रों के साथ नहाते, कभी तैरते कभी डूबते, इतराते गाते मस्ताते, नदी आ गई चलो नहाने आमंत्रित सबको करवाते, सभी उपस्थित भद्रजनों का नदिया से परिचय करवाते, अगर हमारे मन में आता झटपट नदी पार कर जाते, खड़े खड़े उस पार नदी के मम्मी मम्मी हम चिल्लाते, शाम ढले फिर नदी उठाकर अपने कंधे पर रखवाते, लाए जहाँ से थे हम उसको जाकर उसे वहीं रखाते। तो ये जो कविता है, ये कविता में हमें कल्पना करनी है कि नदी जो है वह हमारे घर के सामने आई है। तो हमने बहुत उसका मज़ा लिया है, हमें बहुत खुशी हुई है। यहाँ हमें बता है, अगर हमारे बस में होता नदी उठाकर घर ले आती, अपने घर के ठीक सामने उसको हम हर रोज़ बहाते, कूद कूद कर उछल उछल कर हम मित्रों के साथ नहाते। याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की नदीला आम्ही आमच्या घरासमोर आणून ठेवलेलं आहे आणि त्या नदीमध्ये आम्ही दररोज आंघोळी करणार, उड्या मारणार, आमच्या मित्रांच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही आंघोळ करणार, उड्या मारणार, त्या पाण्यात डुबक्या मारणार, अशी मजा आम्ही दररोज त्या ठिकाणी घेणार। त्याचप्रमाणे कभी तैरते कभी डुबते, इतराते गाते मस्ताते, कधी त्या पाण्यामध्ये आम्ही डुबकी मारणार, कधी त्याच्यामध्ये पोहत असताना गाणे म्हणणार, नदी आ गई चलो नहाणे आमंत्रित सबको करवाते, चला आमच्या घरासमोर नदी आलेली आहे, सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन आंघोळी करा असं सर्वांना आमंत्रित करू, सभी उपस्थित भद्रजनों का नदियों से परिचय करवाते, त्या ठिकाणी जे काही उपस्थित असतील त्या सर्वांना आम्ही त्या नदीचा परिचय करून देऊ आणि परत आमच्या मनात जर आलं तर परत आम्ही नदी त्या ठिकाणी पार करून पलीकडच्या तीरावर जाऊ। खडे खडे उस पार नदी के मम्मी मम्मी हम चिल्लाते, आणि नदीच्या पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही जोराजोरात आमच्या आईला आवाज देऊ। शाम ढले फिर नदी उठाकर अपने कंधे पर रखाते, आणि संध्याकाळ झाल्यानंतर परत त्या नदीला आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन ज्या ठिकाणाहून आणली होती त्याच ठिकाणी परत त्या नदीला आम्ही घेऊन जाणार। तर अशा पद्धतीने या ठिकाणी कवीने कल्पना केलेली आहे की नदी आमच्या घरासमोर वाहत आहे आणि त्या ठिकाणी आम्ही लहान लहान मुलं आमच्या मित्रांबरोबर खूप त्याचा आनंद घेत आहोत, अशी कल्पना या ठिकाणी कवीने केलेली आहे। बघा या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की घर आहे आपलं आणि त्या घरासमोर आम्ही नदीला खांद्यावर उचलून या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि इथं सर्व मित्रांच्या बरोबर आम्ही त्या